शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी आणखीन एका आरोपीला अटक केले. सोलापूर येथून प्रकाश पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतली आणि अटक केली. या कारवाईनंतर या प्रकरणामधील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 16 वरती पोहोचली. टी-ई-टी पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी सोलापूरमध्ये कारवाई करत प्रकाश पवार याला बेड्या ठोकलेत. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये त्याचा नेमका सहभाग काय होता, त्यानं कोणाकडून प्रश्नपत्रिका मिळवली किंवा त्यानं ती फुडी कोणाला दिली, तसंच या प्रकरणामधील इतर आरोपीशी त्याचे काही संबंध होते का याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या प्रकाश पवारला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आहे. न्यायालयानं त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीच्या काळात त्याच्याकडून पेपरफुटी प्रकरणामधील महत्त्वाची माहिती मिळण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. टी-ई-टी पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी किंवा ती उमेदवारापर्यंत पोहोचवण्यासाठी आर्थिक व्यवहार झालेत का, याचा तपासही सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींचे मोबाईल फोन, आर्थिक व्यवहार आणि संपर्कामधील व्यक्ती, परस्पर संबंधितांची माहिती तपासली जाते. त्यामुळं आगामी काळात या प्रकरणात आणखीन काही आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे. प्रकाश पवारच्या पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून पेपरफुटीच्या संपूर्ण साखळीबाबत माहिती घेण्यावरती तपास यंत्रणेचा भर राहणार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून फुटली, ती कोणाकडे पोहोचली आणि त्यानंतर ती उमेदवारापर्यंत कशी पोहोचवण्यात आली, या प्रश्नांची उत्तरं तपासातून मिळण्याची शक्यता आहे. आरोपींची संख्या ही 16वर पोहोचल्यानं टी-ई-टी पेपरफुटी प्रकरणामध्ये रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे याकडे आता शिक्षण क्षेत्रासह पालक आणि विद्यार्थ्यांचंही लक्ष लागलं आहे.